तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। जमीन लागेपर्यंत तुम्ही हे गाळ काढला पाहिजे आणि हे असे जे स्पॉट आहेत हे स्पॉट जे आहेत हे साफ केले पाहिजे, कलवट साफ केले आणि हे कंप्लीट असं साफ केलं तर मला वाटतं पाणी तुंबणार नाही। आणि 400 जवळपास 22 पंप या ठिकाणी लावलेले आहेत, त्यामुळे कुठं पाणी वॉटर लॉगिंग झालं तर ते पाणी आपण ताबडतोब तिथून पंपाने बाहेर फेकता येईल। मला वाटतं मुंबईमध्ये 2 आपण होल्डिंग पॉईंट केले, होल्डिंग पॉईंट 2 झाले सर आणि 10 हिंदमाताला आणि मिलन सभे, हिंदमाताजी ते पाणी साचत नाही, मिलन सभेला पाणी साचत नाही, तिथं 2 होल्डिंग पॉईंट केलेत आणि 10 मिनी पंपिंग स्टेशन केलेले आहेत। त्यामुळे यावर्षी जे गेल्या वर्षी ज्या ज्या काही त्रुटी आढळल्या, तर मी स्वतः काही नाल्यांची पाहणी केली होती आणि त्यामुळे ज्या गेल्या वर्षीच्या त्रुटी होत्या त्या त्रुटी यावर्षी दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे। रेल्वेचं जे आहे, रेल्वेचे कलवर्ट आहेत, या मिटिंगमध्ये देखील परवा मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली। डिझास्टर मॅनेजमेंट आणि प्री मान्सून वर्कचं जे काय प्रिपेअर्डनेस आहे त्या बाबतीमध्ये, आणि त्याच्यात देखील रेल्वेला देखील सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या भागातले जे कलवर्ट आहेत हे देखील तातडीने साफ झाले पाहिजे। त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही देखील पंपांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला आहे आणि मला वाटतं यावेळेस पाणी साचणार नाही आणि ज्यांनी याच्यामध्ये जे अधिकारी जे आहेत त्यांनी देखील प्रामाणिक काम केलं पाहिजे। फक्त एवढंच आहे बांगरजी, ज्या कॉन्ट्रॅक्टरने ते मोठे दगड वजन वाढवण्यासाठी गाडीमध्ये भरले होते त्याची चोरी तुम्ही पकडली आहे, पण तिथं जो इंजिनियर ज्याची जबाबदारी होती त्या इंजिनियरवर देखील तुम्ही कारवाई केली पाहिजे, ती तात्काळ करा। कारण शेवटी त्याचं काम आहे, शेवटी पैसे आपण देतो आहे आणि त्यामध्ये जर अशा प्रकारच्या चोऱ्या होत असतील तर बिलकुल त्याची हायगाई करता कामा नये। आणि म्हणून एक त्याला देखील पेनल्टी लावलेली आहे, त्याला देखील त्या मेसेज गेलेला आहे की नाले सफाईमध्ये कुठंही दिरंगाई होताच कामा नये, किंबहुना चोरी होता कामा नये। पूर्ण प्रामाणिकपणे नाले सफाई या ठिकाणी हार्डनेस लागेपर्यंत खालची जमीन साफ केलं तर मला वाटतं। आणि हे जे आहे आता आपण प्रथमच AIचा वापर या ठिकाणी केला आहे, त्यामुळे देखील नालेसफाई चांगली होईल। आणि जिथं वसाहती आहेत तिथं नाल्याच्या दोन्ही बाजूला नेट लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्या नेट जर लावले आपण तर तिथं दररोज लोक जे कचरा फेकून देतात त्याचा सहजपणे तो कचरा फेकण्याचं प्रमाण कमी होईल आणि त्याचे चांगले रिझल्ट भेटतील। ज्या ठिकाणी मुंबईमध्ये लँडस्लाईड प्रोन एरिया आहे, काही टेकडे आहेत, त्या ठिकाणी देखील मागच्या वेळेस आपण सेफ्टी नेट लावलं होतं। यावेळी देखील मी अभिजित बांगर यांना सांगितलं आहे की आपल्या ह्यांना पण ज्यांच्याकडे आयुक्ताचा चार्ज आहे बिपिन शर्मा, त्याने फोनवर सांगितलं की तुम्ही तात्काळ जिथं ज्या अशा टेकड्या आहेत त्या ठिकाणी लँडस्लाईड होऊ शकतं त्या ठिकाणी आता काय भिंत बांधू शकत नाही, पण इमर्जन्सी सेफ्टी नेट लावून ते पूर्णपणे प्रोटेक्ट करणं यासाठी देखील सूचना दिलेल्या आहेत। आणि मला वाटतं जी आपली पंपिंग स्टेशन आहेत ती देखील गेल्या वर्षीपेक्षा अधिक क्षमतेने या ठिकाणी काम करतील, त्यामुळे पाणी साचू नये असं एक आपला प्रयत्न आहे। परंतु कधीकधी 55 मिलीमीटर पावसाच्या जागेवर डायरेक्ट 250 मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्यामुळे पूर्णपणे ते क्लाउड बस झाल्यासारखं ढगफुटी अशा वेळेत देखील थोडा मोठा परिणाम होतो। परंतु रेग्युलर ह्याच्यामध्ये कुठंही नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी नालेसफाई जी आहे ही नालेसफाई पूर्णपणे महापालिकेच्या माध्यमातून केली जाईल। पावसाळ्याला लवकर सुरुवात होते आहे, नालेसफाई कधीपर्यंत होईल? कारण पावसामध्ये नालेसफाई करणं अवघड होतं, कारण शाकी नाक्याचा नाला, कुर्ल्याचा नाला व्हिडिओ काही व्हायरल झाले, मोठी अडचण नाही। नक्की पावसाळा आता बघा, त्या पावसाळ्याला आपण तो आपल्या ते नैसर्गिक आहे, परंतु अशा परिस्थितीत देखील डे नाईट या ठिकाणी BMCचे लोक काम करतात। आता अभिजित बांगर स्वतः सगळीकडे फिरतायत आणि जिथं जिथं आपल्याला कलवर्ट आहे, जिथं आवश्यकता आहे,
जिथे मॅनपॉवर लावणे, जिथं मशिनरी लावणं, जिथं आपल्याला गाळ जो आहे खाली कडक जमीन लागेपर्यंत, बेस जो आहे हार्ड बेस लागेपर्यंत, माझ्या त्यांना गेल्या वर्षी त्याच्यापूर्वी पण सूचना ह्याच होत्या की तुम्ही किती गाळ काढला यापेक्षा तिथे पाणी साचणार नाही अशा प्रकारचं काम करा. पाणी साचलं नाही तर त्या अधिकाऱ्याचा आम्ही सन्मान करू, पण जिथं पाणी साचलं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या गैरसोयीमुळे, हलगर्जीपणामुळे किंवा काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्याकडून तर त्याला नक्की त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे मागच्या वर्षी मला वाटतं खूप बऱ्यापैकी चांगलं झालं होतं आणि फक्त एखाद वेळ 200-250 मिली पाऊस पडतो तेव्हा मग ते चॅलेंजिंग असतं. पण आता जे साफसफाई मला त्यांनी व्हिडिओ दाखवले की हा जो कलवट आहे 4 कलवट, या कलवटमधून आरपार रोबोट टाकला, रोबोटने साफ केलं. त्यामुळे या सगळ्या ज्या काही ॲडव्हान्स मशिनरी आहे, ॲडव्हान्स टेक्निक आहे, ही सगळी BMC वापरती आहे आणि मला वाटतं यावर्षी बऱ्यापैकी रिलीफ मिळेल. परवाच्या दिवशी मुख्यमंत्री महोदय बैठकीमध्ये देखील म्हणाले होते की जेव्हा आशिष शेलार यांनी दौरा केला त्यावेळेस नालेसफाईचं प्रमाण जे आहे पर्सेंटेज कमी होतं, वस्तुस्थिती आहे ती. मी देखील अभिजित बांगर यांना आता विचारलेलं आहे. तर त्यामुळे त्याच्यानंतर प्रगती सफाईची वेगात सुरू आहे आणि कंप्लीट नाले ज्या ज्या ठेकेदाराला साफ करायला दिले त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं, अन्यथा त्याच्यावर आणि त्याच्याकडून काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर नक्की कारवाई होईल. पाऊस लवकर सुरू झालेला आहे, पण पाऊस लवकर सुरू झालेला आहे, काही अल्टिमेटम दिला आहे का महापालिकेला कधीपर्यंत? आता या 7 जूनपर्यंत या ठिकाणी हे सगळं जे काही उर्वरित काम आहे हे उर्वरित काम कंप्लीट होईल. कारण त्यांनी देखील ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना सांगितलं की मॅनपॉवर आणि मशिनरी तुम्ही जादाची वाढवा आणि त्यामुळे ते वाढवत आहेत आणि मला वाटतं हा जे टार्गेट आहे टार्गेट पूर्ण होईल. सर, गेल्या काही दिवसापूर्वी काढलेला गाळ तो वेळेत उचलला गेला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा तोच गाळ नाल्यामध्ये आलेला आढळतोय. रेल्वेचे जे बाजूचे नाले आहेत त्याची सुद्धा सफाई पूर्ण झालेली नाही. म्हणून आता मी सूचना दिलेल्या आहेत की गाळ 2 दिवसाच्या आत 48 तासाच्या आत उचलला गेला पाहिजे. कारण तोच गाळ पुन्हा त्या नाल्यामध्ये आला तर तो नाला सफाईचा काही उपयोग राहत नाही आणि म्हणून 48 तासाच्या आतमध्ये तात्काळ गाळ उचलला गेला पाहिजे अशा सूचनाही दिलेल्या आहेत. आणि मला वाटतं आता AIचा वापर केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी फायदा होईल आणि लोकांनाही देखील सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला असं कुठं आढळलं गाळ आहे तर तुम्ही फोटो त्याचे, तुमच्याकडे सिस्टीम आहे ना BMC, तर लोकांच्या कंप्लेंटसाठी देखील ती सोय केलेली आहे आणि त्यामुळे कुठलाही नागरिक तो फोटो अपलोड करू शकतो. रेल्वे परिसरामध्ये देखील पाणी साचू नये, रेल्वे बंद पडू नयेत यासाठी रेल्वे आणि BMC कोऑर्डिनेशनने काम करते आहे. त्यामुळे देखील या ठिकाणी आपल्याला फायदा होईल आणि जे काय आपलं BMCचं तुमचं ते कंट्रोल रूम आहे, पोलिसांचं कंट्रोल रूम आहे, हे कोऑर्डिनेशनने त्या दिवशी बैठकीमध्ये सगळे होते. त्यामुळे रेल्वे, पोलीस आणि BMC मिळून या ठिकाणी बाकी यंत्रणा ज्या आहेत त्या आहेतच, परंतु एकमेकाच्या कोऑर्डिनेशनमधून, समन्वयातून हे पावसाळ्यामध्ये नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी बिलकुल घेतली जाईल. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.